तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझची खाडी भौगोलिकदृष्ट्या कशी महत्त्वाची आहे जाणून घेऊया। खाडीतून 8 देशांना तेल पुरवठा होतो। हॉर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो। दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा इथून होतो। इराण, इराक, कुवेत, बहारीन, कतार, सौदी अरेबिया, UAE, कतार या देशांना तेल पुरवठा इथूनच केला जातो। कोणत्या देशांना किती फटका बसणार? भारताला 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। चीनला 40% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। जपानला 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। सौदी अरेबियाला 80 ते 90% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। पाकिस्तानला 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं आणि UAEला 72% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। तर पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपमध्ये गॅसचे दर भडकले आहेत। युरोपमध्ये एकाच दिवसात गॅसच्या दरात तब्बल 22% वाढ झाली आहे। युद्ध आणखी लांबलं तर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते। अमेरिकन संस्था गोल्डमन सॅक्सने इशारा दिलाय की जर हॉर्मुझची सामुद्रधुनी एका महिन्यासाठी बंद राहिली तर युरोपियन गॅसच्या किमती 130% वाढू शकतात। याचा फटका फक्त युरोपच नव्हे तर भारतालाही बसण्याची शक्यता आहे। आपला देश दररोजची गरज भागवण्याकरता तब्बल 85 ते 90% तेल बाहेरच्या देशातून आयात करतो। या युद्धामुळे युद्धाचा तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर त्याच्या तीव्र झळा भारतीयांना बसण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।